मराठा आरक्षण कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा या प्रमुख मागण्यांसहित इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाचे राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले जात असून आज नवी मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चाला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला। खारघर येथील सेंट्रल पार्कपासून कोकण भवनपर्यंत निघालेल्या या मूक मोर्चात लहान थोर, महिला, पुरुष सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। नवी मुंबई येथे सतत सुरू असलेल्या रिमझिम पावसाचाही मोर्चेकऱ्यांवर कुठलाही परिणाम झाला नाही। विद्यार्थी म्हणून प्रथम म्हणजे जी कोपर्डी येथे जी झालेली घटना आहे त्याबद्दल जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा मिळवण्याबाबत आणि दुसरं म्हणजे मराठ्यांसाठी आरक्षण जे काही अजूनपर्यंत काहीच मिळालेलं नाही आहे आणि ॲट्रॉसिटीचा जो मिसयूज होत आहे त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। आपण या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, तर आपल्या प्रमुख काय मागण्या आहेत? प्रथम मागणी आमची आरक्षणाची आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं। दुसरी मागणी कोपर्डी येथे जे झालेली दुर्दैवी घटना आहे त्या आरोपींना तत्काळ फाशी व्हावी। त्या सर्व मागण्यासाठी मराठा समाज आज एकत्र आलेला आपल्याला दिसून येतो। या मोर्चाची एक नियमावली आहे, त्याच्यामध्ये एक शिस्त आहे, याविषयी आपण काय सांगा? सगळे शिवरायांची मावळे असल्यामुळे हे सगळे शिस्तप्रिय लोक आहेत, शांततेने मूक मोर्चा काढतायत। म्हणजे आरक्षणाची मुख्य मागणी आहे की कारण मुलांना जे शिक्षणासाठी किंवा नोकऱ्यांमध्ये सवलती मिळावी ही आपली प्रमुख मागणी आहे का? आपल्याला नाही वाटत का की आर्थिक जर निकषावर आरक्षण असलं तर तेही योग्य होणार आहे? हां, आर्थिक निकषावर असलं तरी आम्हाला ते मान्य आहे। म्हणजे उदाहरणार्थ जो खरोखर गरीब असेल त्याला त्याचा फायदा असं तुम्हाला वाटतं? हो हो, नक्कीच। आर्थिक निकषांवर जर आरक्षण असलं तर तुम्हाला मान्य आहे का? दुसरं म्हणजे जे आता ॲट्रॉसिटी कायदा आहे त्याच्यामध्ये ती जे ती त्याच्यामुळे काही ते फायदा घेत आहेत। पण आपण सांगाल का अॅट्रॉसिटी कायद्याचा नक्की कसा फायदा घेतला जातो, काय सांगाल? ॲट्रॉसिटी कायद्याचं म्हणजे काय आहे, काही जण खोट्या केसेस होतात आणि त्या पोलीस वगैरे ते मान्य करतात, तर ते होऊ नये आणि त्याच्यात शिथिलता व्हायला पाहिजे।